भाजप समर्थकांच्या ट्रोलिंग नंतर भाजपनं पुण्यातनं पूजा मोरेंना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला। मात्र यात आता मराठा अँगल जोडत बीडच्या काही संस्थांनी सवाल केलेत। पाहूया। फक्त ट्रोलर्स पायी आपल्या लेकीची उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडलं गेलं असा आरोप करत भाजपनं शहानिशा करायला हवी होती अशी अपेक्षा पूजा मोरेंच्या आईवडिलांनी व्यक्त केली आहे। पुणे महापालिकेत भाजपनं पूजा मोरेंना उमेदवारी दिली होती। पूजा मोरे याआधी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, त्यानंतर मराठा आंदोलन, नंतर राष्ट्रवादी आणि काही महिन्यांपूर्वी भाजपात दाखल झाल्या। मात्र त्यांच्या या आधीच्या जुन्या भूमिकांचे व्हिडिओ व्हायरल करत भाजपच्या समर्थकांनी त्यांना ट्रोल केलं। याची दखल घेत भाजपनं पूजा मोरेंना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले। शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेले आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे। माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत, तर ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील। माझी मुलगी आज या महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या ट्रोल लोकांच्या त्यांना यश आलेलं आहे माझ्या मुलीला माघार घेण्यामध्ये। आणि पक्षाने सुद्धा थोडंसं तहकीकात करायला पाहिजे होती की तिचं पूर्ण फेसबुक पाहायला पाहिजे होतं, सगळं बघायला पाहिजे होतं आणि तिला न्याय द्यायला पाहिजे होतं। मराठा आंदोलनात सक्रिय राहिलेली एक तरुणी म्हणून तिला डावललं गेलं का असा देखील आरोप बीडच्या गेवराईतल्या काही संघटनांनी केलाय। खूप अग्रेसिव्ह आहे। शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शोषितांसाठी, मराठा समाजासाठी वेगवेगळे आंदोलनं तिने केली आहेत। वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे आणि एक होतकरू कष्टकऱ्याचं लेकरू पुण्यामध्ये मोठ्या शहरामध्ये जाऊन ती जर तिचं राजकीय करिअर पुढं करत असेल आणि तिला जर अशा पद्धतीचं ट्रोल करून उमेदवारी मागं घेण्यापर्यंत एवढा मानसिक त्रास दिला जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। आणि ह्या ट्रोल करणाऱ्यामधली जी काही पिळावळ आहे की काही स्वयंघोषित हिंदूवादी जुने व्हिडिओ म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना त्या पद्धतीचं बोलावंच लागतं तरच न्याय मिळतो, नसता न्याय मिळत नाही ना। आणि ते जर तुम्ही आता काढणार असलात तर बाकीच्यांचे पण येत, मग पण आता मी काय, मला एकदा बघू दे, मग त्याच्यावरती झोड येतो मी नंतर। मी आणखी प्रत्यक्ष ते बघितलं नाही। माफी मागायचा काय संबंध येतो? त्यांनी माफी मागू पण नाही, कारण हे राजकारण आहे। याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करेन त्याचा बळी आपण पण घ्यायचा असतो। आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत, आम्हाला छळ कपट वगैरे काही माहीत नाही, सरळ सरळ माहीत। गोदावरीच्या काठावर आमचं गोदावरीच्या पाण्यासारखं सरळ स्वच्छ मन आहे। काही लोकांनी छळ कपटाने त्यांच्या हेतुपुरस्सर, त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी, आर्थिक फायदा असेल, कुठला फायदा असेल, या फायद्यासाठी त्या लोकांनी हे केलेलं आहे। दरम्यान अनेक वर्ष काम करूनही तिकीट डावललं गेलेल्या निष्ठावंतांचं दुःख एक वेळ समजू शकतो। मात्र एकीकडे ज्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं, शेती, मातीसकट बांधलेली जनावरं आणि घरातल्या अन्नधान्याचीही नासाडी झाली, सर्वस्व गमावलेला तो शेतकरी जितका ढसाढसा रडला नसेल त्याहून जास्त अश्रू महानगरपालिकेला तिकीट न मिळालेल्या इच्छुकांच्या डोळ्यात आहेत। समाजसेवेचं राजकारण हे एकमेवच माध्यम उरलंय का? आणि जर केलेल्या कामांवर विश्वास असेल तर अपक्ष उभं राहण्याऐवजी इच्छुकांना ढसाढसा का रडू कोसळतंय असे देखील अनेक प्रश्न विचारले जात आहेत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।